कृष्णा हरे कृष्णा सर्वांना नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि थोडंसं आश्चर्य वाटणार असेल तुम्हाला की खूप दिवस झाले मी ब्लॉग बनवला नाही आणि ब्लॉग बनवत पण आहे तर सगळे धार्मिक ब्लॉग आहे असं तुमच्या लक्षात येत असेल। तर आजचाही ब्लॉग असाच काही स्पेशल आहे आणि आता ताईचं सगळं लाईफ थोडंसं चेंज झालेलं आहे। तुम्हाला मी मागेही सांगितलं की मी जेव्हा वृंदावनवरून आली तेव्हापासनं एक कृष्ण भक्तीत माझं मन खूप रमायला लागलेलं आहे। तर का असं झालं माझ्यासोबत तर ते पण आपण ऐकूयाच। तोपर्यंत मी तुम्हाला सांगते मी आमच्या मळ्यात आलेले आहे। आमचा मळा आहे तुम्हाला मी दाखवते। मस्त पाटाचं पाणी वाहतं इकडे आणि इकडे टाकलेले आहेत भाजी वगैरे इकडं टाकली। इकडे खूप सारे फुलं आहे तर आपण आनंद घेऊया। इकडे चाफा आहे, गुलाब आहे, मोगरा आहे आणि इकडे आहे आमचा ऊस आणि खाली पण खूप मोठं शेत आहे। तिकडे पण आहे ऊसाचं वावर वगैरे आणि केळीची बाग आहे। तर तुम्हाला केळीच्या बागाकडे पण घेऊन जाईल पण आता मळ्यात मी एकटीच आहे, उगाच वाघ बिघाला तर डोक्याला ताण। तर सांगायचं तात्पर्य असं की ब्लॉग हा खूप छोटासा आणि छान होणार आहे। तर मी मळ्यात याच्यासाठी आले आहे की मी जसं वृंदावनवरून जाऊन आले तुम्हाला बोलली मी मला काय अनुभव आला। अनुभव असा आला की जेव्हा मी वृंदावनला गेली त्यावेळेस कृष्ण भक्ती म्हणून गेली नव्हती। बालपणापासून आम्ही कृष्ण भक्ती करतच आलेलो आहोत कारण आमच्या आईकडे सगळे मानभाऊ पंथी देव आहेत आणि मानभाऊ पंथांचा एकमेव देव म्हणजे कृष्ण भगवान। तर ते कृष्णालाच भजतात, दुसरा कोणताही देव त्यांना चालत नाही, शेंद्राचे देव सुद्धा चालत नाही। तसं अंगवळणी आमच्या 5 पिढ्यांपासून देवात अंगात भक्तीचा हे होतच। पण इकडे खंडेरावाच्या याला दिल्यामुळे आम्ही खंडेरावाची सेवा, देवीची सेवा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो। पण झालं असं की मी बळजबरी जेव्हा मी वृंदावनला गेली अगदी म्हणजे माझ्या मनातही नव्हतं, मी जाण्यापर्यंत कानपूस करत होते की एवढा 8 दिवस जायचं, बिझनेस सोडून जायचं आणि मी तुम्हाला अनुभव शेअर करते। तर माझी जायची इच्छा नव्हती पण आमचे जे टुरिस्ट ज्यांचे टूर काढतात ते आमच्या साहेबांचे क्लोज होते आणि त्यांनी खूप आग्रह केला की तुम्ही यावं आमच्याबरोबर म्हणून आम्ही जायला निघालो। तर जायला निघालो गेलो तर खूप मनापासून अशी तयारी केली नव्हती पण जसं जसं देवाधर्माला काय काय लागेल त्या गोष्टी आम्ही घेऊन गेलो। आणि महिना होता अधिक मासाचा, ते निमित्त होतं खूप छान। आम्ही देवीला वाण नेलं होतं, गंगेला आपल्या यमुना नदीला वाण नेलं होतं। खूप सुंदर तो म्हणजे आमचा 8 दिवसाचा प्रवास झाला। पण 8 दिवसाच्या प्रवासामध्ये मी जेमतेम जशी भक्ती येईल तसं केली। परिक्रमा झाली आमची, गोवर्धन परिक्रमा झाली, वृंदावन परिक्रमा झाली आणि तिथे खूप साऱ्या मंदिरांना आम्ही भेट दिली। बाकी बिहारीला आम्ही 3 वेळेस गेलो। तर सांगायचा अनुभव असा की ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आम्हाला काहीच वाटलं नाही। अक्षरशः मी कानाला फक्त एक ड्रेस घेतला होता बालकृष्ण, जो आपल्या घरात सर्वांचाच असतो। तर मी आपण नेहमी जसं असतो की जसं देवाचं करतात तसं मी करायची आणि कानासाठी मी फक्त तिकडनं 2 ड्रेस आणले आणि एक माझ्या मम्मीला आणि एक मला। 5-5, 10-10 रुपयाला तिकडे टोप होते, हार होते, सगळं होतं आणि मी थोडंसं सामान घेतलं, खूप काही घेतलं नाही। आईच्या मोठ्या बाळकृष्णासाठी मी ड्रेस घेतला, असं सगळं माझी शॉपिंग झाली। आणि मी तिथं कुतूहलाने लोकांना विचारायचे की ही छोटी छोटी गादी कोणासाठी, लोर कोणासाठी, बाज कोणासाठी, असं छोटं बालकृष्णांचा संसार होता तिकडे खूप छान। शेजासाठी होतं, झोपण्यासाठी होतं, नाईट ड्रेस होते, पॅन्टी होत्या। मी असं कुतूहलाने विचारायचे की हे कशासाठी, तेव्हा मला तिथले लोक सांगायचे की हे कानासाठी, कानासाठी। मी म्हटलं काय कानासाठी, तर मला असं वेगळं वाटायचं की ही लोक काय असं करताय, का घेताय। पण मग त्यावेळेस मला काहीच वाटलं नाही। मी घरी आले, आईला प्रसाद दिला, तिकडनं मी रमणरेती आणली होती। त्याच्यानंतर बालकृष्णाने जी म्हणजे माती खाल्ली होती तिथनं आम्ही माती आणलेली होती, ती लड्डू गोपालजींनी जी खाल्ली होती ब्रह्मांड रूप दाखवण्यासाठी तिकडे ती पण आणलेली होती आम्ही, ती पण दिली प्रसाद म्हणून सर्वांना। आणि झालं असं माझा थोडा घसा बसलेला आहे पण मला तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे। त्यांनी निसर्गरम्य वातावरणात आले म्हणून मला आज तुम्हाला शेअर करावं वाटतंय। आणि तिकडनं आल्यानंतर मी तो प्रसाद वाटल्यानंतर काय झालं कोणास ठाऊक, मी अचानक मंदिरात माझ्या गोपालकृष्णांच्या म्हणजे आपल्या देवाऱ्यात बघितलं बालकृष्णांच्या मूर्तीकडे। अगदी 1 वर्ष झालं तेव्हाच मी एक मोठी कानाची मूर्ती घेतलेली होती बालकृष्णांची आणि मी त्याला तो ड्रेस बसून बघितला, खूप छान होता। ते टोप घालून बघितले, तो हार आणलेला होता तो घातला, खूप एक छोटासाच होता आणि खूप सुंदर असं गोंडस्वरूप आपल्या बालकृष्णांचं दिसायला लागलं। आणि का कोण जाणे एक अटॅचमेंट झाली कानाची माझी नजरा आणि ते प्रेम
आपल्या देव म्हणतो ना, भक्त देव निर्माण करतो, देव आपल्याला चॉईस करतो. आपण नाही देवाची भक्ती करत, देव आपल्याला चान्स देतो की आम्हाला असे भक्त मिळाले तर देव आपल्याला ती संधी देतो, तर देवच आपल्याला ती बुद्धी देतो. आणि मग मी एकदम हे झाली की अरे कानाला किती सुंदर ड्रेस दिसतो. याच्या आधी मी 1-2दाच ड्रेस आणलेला होता कानाला. मग मी परत दुकानात गेली, तिथनं मी माझ्या मुलीला घेऊन गेली, तिथनं मी 1 ड्रेस घेतला, 2 ड्रेस घेतला. अगदी तिथे 15-20 रुपयाला मिळणारे ड्रेस मला इथे 70-80 रुपयाला मिळाले, तरी पण मी घेतले. परत मी काही सणांच्या निमित्ताने जायला लागले. परत मी एकदा त्र्यंबकेश्वरला गेली, तिथे मी कानासाठी भरपूर सारे 400-500 रुपयाचे ड्रेसेस, नाईट त्यांना झोपण्यासाठी पॅन्टी वगैरे, नाईट ड्रेस असं खूप सारे ऑनलाईन मागवलं. आणि माझ्या कानाप्रती माझी भक्ती वाढत गेली. आणि मी रोज रोज कानाला वेगवेगळे भोग देऊ लागले, त्यांना उठवू लागले, त्यांची आरती करू लागले, मंगल आरती करू लागले. आणि मग इस्कॉन सारख्या एक आमच्या तिथे गणेश व्यायामशाळेमध्ये इस्कॉन टेम्पलचेच तिथे प्रभूजी येतात, जानकीदासजी प्रभू. आणि जानकीदासजी प्रभू तिथे दर शुक्रवारी सत्संग घ्यायचे. आता सत्संगाची गोष्ट अशी की आमच्या ज्या सारिकाताई बनी आहेत माताजी, त्या मला दरवर्षी गेली 5 वर्षापासून त्या या भक्तीत आहे, त्याच्यामध्ये ते प्रगती करतायत. आणि त्यांनी मला बऱ्याच वेळा सांगितलं की सुनीताताई तुम्ही या. पण मी कधी मनावर घेतलं नाही, कधी मला वाटलं नाही तिकडे जावं, कारण दुकान बिझनेस, मला असं वाटायचं एवढं कीर्तनाला भजनाला जाऊन आपल्याला कुठे एवढा वेळ बसायला. म्हणून मी नेहमी त्यांना सांगायचे टाळाटाळ करायचे, मला वेळ नाही. आणि माझी पावले आपाप तिकडे वळायला लागली इस्कॉनच्या तिथे सत्संगामध्ये. मी म्हटलं आपल्याला कृष्ण भक्तीच करायची, तर आपण काहीतरी एक मार्ग निवडला पाहिजे. कारण स्वतः आपण जेव्हा डिग्री घेतो, डिग्री घेऊन घेतलेली पुस्तकं आपण जेव्हा वाचतो, जेव्हा एक्झाम देतो, तेव्हा आपल्याला एखाद्या विद्यापीठाची डिग्री भेटते. आणि डिग्री मिळाल्यानंतरच आपण आपला दवाखाना किंवा आपला शॉप उघडू शकतो आणि आपल्याला ती परवानगी भेटते आणि आपल्याकडे लायसन येतं. तर मी अशी घरी किती ग्रंथ वाचले, किती पुस्तकं वाचले. आणि मी समजा डॉक्टर झाले, आणि डॉक्टर झाल्यानंतर जो म्हणजे मोठ्या विद्यापीठात जाऊन डिग्री घेतलेला डॉक्टर आहे, तो म्हणणार मी 5 लाख रुपये गेले का ऑपरेशनच्या हार्टच्या. आणि मग तेच ऑपरेशन मी तुम्हाला म्हटलं की मी पण अभ्यास केलाय घरच्या घरी बसून, आणि मी तुमच्याकडनं 50,000 गेले हार्टच्या ऑपरेशनचे, तर साहजिक आहे तुम्ही माझ्याकडे येणार नाही. तर तशीच काही गंमत झाली. भक्तीला सुद्धा एक माध्यम लागतं, आणि आपण साधू संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे, वैष्णवांच्या मेळ्यात गेलं पाहिजे, तेव्हाच काहीतरी साध्य होऊ शकतं. म्हणून मी तो मार्ग निवडला की आपण आता भक्तीमध्ये प्रवेश करायला हवा. आणि मग मला वेळेचं बंधन राहिलं नाही, मी कसाही वेळ काढू लागले. मला त्याच्यात इतकी म्हणजे हे यायला लागली, आसक्ती निर्माण झाली की देव मी इंद्रिय ज्या तृप्ती, आपले डोळे वगैरे काय, असं खूप मौज मजा मारण्याची जी आपली आवड होती, मी जगायची तसे. तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असेल, खूप मला आवडायचं की छान छान मजा करणं वगैरे. 2-3 वर्षापासून मी म्हणायचे की तुम्ही एन्जॉय करा, लाईफ एन्जॉय करा, पण त्याचबरोबर भक्तीसुद्धा करणं गरजेचं असतं, याची मला जाणीव झाली. आणि मग कुठंतरी मी आपाप तो वेळ काढायला लागले. बघा किती सुंदर गोंडस फुले आले, ते आपण आता कानासाठी घेऊन जाणार आहोत. तर मला त्या भक्तीची अनुभूती आली, आणि मी तो दिवसेंदिवस हर सत्संग मी करू लागले. हर सत्संग केल्यानंतर मला अशी जाणीव झाली की माझं भक्तीमध्ये प्रगती होते. आणि मला खूप वाचनाची आवड पहिल्यापासून आहे, पण मला भक्तीची आवड निर्माण झाली. मी भागवत ग्रंथ घेतला त्र्यंबकेश्वरला, आणि त्र्यंबकेश्वरहून भागवत ग्रंथ आणून मी तो पूर्ण वाचला. 10 स्कंद भागवताचे मी 12 स्कंद पूर्ण वाचले. त्याच्यात 10वा स्कंद म्हणजे आपल्या भागवताचा आत्मा आहे, आणि त्याच्यामध्ये सगळ्या कृष्णलीला वगैरे सांगितलेलं आहे, ते पण वाचलं. 1001 पानांचं कृष्ण नावाचं पुस्तक आहे, ते पण मी वाचलं. आणि त्याच्यानंतर मला गाण्याबद्दल जाणून घ्यायची अजून इच्छा झाली. बरेचसे पुस्तकं मी वाचायला घेतले, आणि मी अजून पण सारिकाताईंना सांगितले की मला अजून तुम्ही सारे बुक आणून द्या, मी वाचायला तयार आहे. कारण तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हाच वाचाल, आणि तुम्हाला ज्या भक्तीत जायचं आहे, ज्या देवाची तुम्ही भक्ती करताय त्याच्याबद्दल तुम्ही जाणून घेतलं पाहिजे, त्याच्या लीलांचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्या रममान व्हायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही भक्तीमध्ये पूर्ण उतरू शकतात. आणि आपण दिवसभरात असंख्य पाप करतो, खूप पाप करतो. पाप करणं म्हणजे असं नाही की मोठमोठे दरोडे घालणं, खून करणं किंवा काही करणं. असे पाप, ही मोठे मोठे पाप तर वेगळेच, त्याला तर काही हे नाही आहे. पण छोटे छोटे पाप आपल्याकडनं खूप होतात. जसे कायिक पाप होतं, मौखिक पाप होतं, वाचिक पाप होतं. म्हणजे कसं की आपण कोणाला आत्मा दुखवतो, कोणाचं नजरेनं आपल्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण होते, किंवा आपण कोणाचा बोलून त्याला दुखवतो, आणि आपण कधी झुरळ आपल्याकडनं मेले जातात, कधी मुंगीवर पाय पडला जातो. असे खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, जे छोटे छोटे पाप असतात, जे आपल्याकडनं दिवसामधनं हजारो वेळा घडत असतात. त्याच्यामुळे भागवत कथा वाचल्यावर आपलं मन शुद्धी होते. भक्ती करणं म्हणजेच तुम्हाला मी मागे एक लाईव्ह घेतला ते की मन शुद्ध करणं, आणि तसंच मला झालं. आता कुठंतरी आपण जेव्हा जपामाळा असते, तर जपामाळा 16 माळा करायच्या असतात. अजून मी पूर्णपणे भक्तीत उतरले नाही आहे, पण माझ्या प्रयत्नाने मी 1, 2, 3 असं 7 माळांपर्यंत मी प्रयत्न करते. 7 माळा माझ्या तुमचा जो महामंत्र आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ह्या मंत्राचं पण माझ्या आता कमीत कमी 2
ते 4, 6, 7 अशापर्यंत मी आता प्रगती करते. कदाचित तो दिवस लवकर येईल की मी 16 माळा जपा करू शकाल, कारण आपल्याला सांसारिकमध्ये आपल्याला एवढा वेळ मिळत नाही. तर अशा पद्धतीने माझं त्याच्यामध्ये परिवर्तित झाले. तर बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की मी अचानक अशी चेंज काय झाली, भक्तीत काय आली. तर हा माझा छोटासा अनुभव तुम्हाला शेअर करायचा होता. आणि बऱ्याच वेळा मिस्टर म्हणतात तुला वाचून काय भेटणार आहे किंवा तुला आता भक्ती करून काय भेटणार आहे. तर समाधान भेटतं. पुढच्या जन्माची आपण तयारी करायची असते. आपल्याला गावाला गेल्यावर जशी आपण तयारी करतो, बॅगा भरतो वगैरे, तशीच आपल्याला पुढच्या जन्माची मृत्यूनंतरची तयारी करायची असते. आणि आपण आता जर चांगला जीवन आपल्याला हा देह जो दिलेला आहे तो कितीतरी 84 लक्ष योनीनंतर आपल्याला मिळतो. तर आपण या देहात जर आपण भगवंताची सेवा केली तर नक्कीच पुढचा येणारा जो जन्म आहे तो आपल्याला कमी दुःखाचा येणारा असेल आणि मग कधीतरी आपल्याला मोक्ष मिळेल. असं नाही म्हणत का मी या जन्मी आपण पूजापाठ केला आणि लगेच आपल्याला मुक्ती मिळणार आहे किंवा मोक्ष मिळणार आहे. काही सांगू शकत नाही. आपल्याला अजून काय प्रायश्चित्त भोगायचं बाकी आहे. पण जेवढे काही दिवस जातील तेवढं वैकुंठाला आपण जाऊ शकतो. तर सांगायचा उद्देश असा की आजपासून मी आता मला त्याच्यासाठी आलेली की मी तुळशीच्या काड्या घ्यायला आलेली आहे. आणि तुळशीच्या काड्यांचं मी काय करणार आहे तर तुळशीच्या काड्या घ्यायच्या आहे आपल्याला. इथून पुढे भीष्मपंचक करायचं आहे येणारे 5 दिवस. जसं आपल्याला माहीत होतं तसं आपण भक्तीत प्रगती करावं. मलाही आत्ताच माहिती झालं की आपण कार्तिक मास हा देवांचा आवडतीचा मास असतो. मासामध्ये मास कार्तिक मास भगवंताला अत्यंत प्रिय असणारा मास भगवान श्रीकृष्णांना, कारण राधा राणीचा आवडता महिना कार्तिक मास. आणि कार्तिक मासमध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्ण भगवान आणि तुळशी मातेचा वृंदा मातेचा विवाह झालेला आहे शालिग्रामचा. तर आपण त्याच्यासाठी तुळशी घ्यायला आलेलो आहोत मळ्यामध्ये. आणि या तुळशी मातेचा या महिन्यात विवाह झालेला असल्यामुळे हा मास खूप अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि तुळशी आपल्या तिला आपला म्हणजे कृष्णासाठी तिचा देह समर्पण करण्यासाठी तिचा भोग लावायचा किंवा तिचं दीप करून तिच्या 7 काड्या लावून त्याला कॉटनचा दोरा गुंडाळून किंवा एक कापूसाचा त्याला लावून आपण ती तुपामध्ये शुद्ध गावठी तुपामध्ये गावरान तुपामध्ये ती बुडवून ती वात जाळायची असते श्रीकृष्ण भगवानांना आणि दामोदर अष्टक म्हणायचं असतं. तर ह्या महिन्यामध्ये ती सेवा आहे. तर मी कसं व्रत केलं ह्या महिन्यामध्ये आणि कशी भक्ती केली, आत्ताच मी भीष्मपंचक करणार आहे. त्याच्यासाठी मी गाईचं शेण न्यायला आली होती. तर भीष्मपंचक म्हणजे काय आणि भीष्मपंचकाची सेवा कशी करायची, उद्यापासून 5 दिवस, उद्या आहे एकादश. तर देव उठणे एकादशीपासून आपल्याला पौर्णिमेपर्यंत ती करायची आहे, त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत. तर खूप सुंदर व्रत आहे आणि तुमच्या पूर्ण पापांचं नाश होतो. भौतिक सुख या जन्मात तुम्हाला काय पाहिजे ते सगळं मनोवांछित फळ तुम्हाला भेटतं. तर असं हे भीष्मपंचक व्रत मी उद्यापासून करणार आहे. तर हा व्हिडिओ मी तुम्हाला याच्यासाठी टाकला की त्याची मी तयारी करायला आलेली आहे. छान छान फुलं घेऊया आपण मळ्यातनं. तुळशी मातेला वंदन करून तिच्या आपण 1001 पानं घेणार आहोत, कारण आपल्याला भगवान विष्णूंना उद्या देव उठणे एकादशी आहे. तर आपल्याला ते अर्पण करायचे आहे. तर चला मी तुम्हाला उद्या भीष्मपंचक कसं मी केलं, सुरुवात कशी केली, काय काय करायचं आहे त्याचा व्हिडिओ मी उद्या टाकते तुम्हाला. तर आजपासून व्हिडिओला नवीन सुरुवात. आणि तुम्हाला नक्कीच काही प्रश्न पडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भक्तीला माझी सुरुवात कशी झाली आणि माझ्या मनात वेळ म्हणजे हे नसताना आणि वेळ नसतानाही मला देवाने भक्तीत कसं ओढून घेतलं. तर आपण प्रत्येक वेळेस भक्तीमध्ये 5 म्हणजे 4 याच्यासाठी जातो आपण, कारणांसाठी. जसं पहिलं असतं भय म्हणजे भीती. काही भीतीपोटी आपण देवाकडे जातो. दुसरी गोष्ट असते कर्तव्य म्हणून, कारण कर्तव्य असतं की आपल्याला देव आहे आपल्या घरात तर त्याला आंघोळ घातली पाहिजे, भोग लावला पाहिजे म्हणून आपण जातो. तिसरी गोष्ट म्हणजे आपण जातो भौतिक सुखासाठी. जसं भौतिक सुख म्हणजे आपल्याला काही बंगला हवा आहे, मुलगा हवा आहे, गाडी हवी आहे, तर याला म्हणतात भौतिक सुख. तर भौतिक सुखासाठी आपण अपेक्षा करून भगवंताची सेवा करतो आणि भगवंतांना सांगतो बाबा मी तुझे एवढे उपास करेल, हे करेल, तुझी अशी पूजा करेल, तुम्हाला ह्या गोष्टी मिळून दे. तर आपण त्याच्यासाठी पण भगवंताकडे डिमांड करत असतो. तर त्याला म्हणतात भौतिक सुख. आणि भौतिक सुखासाठी पण आपण भगवंताकडे जात असतो. तर ही तिसरी स्टेप आहे देवाकडे जाण्याची. आणि चौथी स्टेप आहे ती म्हणजे प्रेम, जी अति उच्च आहे आणि सर्वात महत्त्वाची जी भूमिका आहे ती प्रेम. आणि प्रेमामुळे जेव्हा आपण भगवंताकडे जातो तेव्हा नक्कीच आपण निस्वार्थ मनाने आणि साफ मनाने जातो. कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की भक्ती करणं, जपामाळ करणं म्हणजे मन शुद्ध करणं आणि आपल्या ह्या पापी मनामध्ये आपल्या ह्या ज्या म्हणजे दुष्कृत झालेले जे मन आहे आपलं ते निर्मळ करण्यासाठी आपण भक्ती करत असतो. आणि मग जेव्हा भगवंताकडे आपण या चौथ्या उपायापायी जातो, जेव्हा प्रेमामुळे जातो, तेव्हा भगवंत आपल्याला भरभरून देतो. आणि ह्याच जन्मात नाही तर जन्मोजन्मीचे पाप, जन्मोजन्मीचे
आपला उद्धार करतो. तर जर भगवंताकडे जायचंच असेल तर चौथ्या मार्गाने जा, म्हणजे प्रेमामुळे जा, म्हणजे भगवंत आपल्याला भरभरून देईल. आणि निस्वार्थी मनाने जा, नक्की काहीतरी डिमांड मागायला जाऊ शकता, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगळे संकट असतात. तर तुम्ही तेही करू शकतात, पण कधीतरी निर्मळ मनाने जा, प्रेमाने जा, खूप छान वाटतं. तर चला, तुमचा जास्त वेळ घेत नाही. हरे कृष्णा. अजून मला तुळशी माता तोडायची आहे आणि फुलं तोडायची आहे उद्याच्या पूजेसाठी. तर मी उद्या भीष्मपंचक कसं करणार आहे, त्यासाठी गोमातेचं कोणतं म्हणजे पंचगव्य आपण घेणार आहोत. गाईचं शेण, जी गाय कशी पाहिजे, कोणत्या गाईचं शेण तुम्हाला पाहिजे, त्याच्यानंतर गाईनंतर गोमित्रानंतर तुम्हाला घ्यायचं आहे दूध 3 नंबर, त्याच्यानंतर दही 4 नंबर आणि शुद्ध गावरान गाईचं तूप. असे 5च पंचगव्य वापरून तुम्हाला हा उपवास करायचा आहे आणि दिवसभर निरंकार राहायचं आहे. जर नाही करायचं तर त्याचे कोणते उपाय आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत हरे कृष्णा, बाय बाय, थँक्यू सो मच, राधे राधे.